नमस्कार. विश्व स्वास्थ्यम भवतु आपल्या आयुर्वेदच का या पुढच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. है प्रीत जहा की रीत सदा. आपल्या भारताचं वर्णन यापेक्षा चांगल्या शब्दात होऊ शकेल असं मला वाटत नाही. इंसान तो क्या यहाँ पे पत्थर भी पूजे जाते हैं. कृतज्ञता हा आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म या उक्तीप्रमाणे हा भाव असलेल्या आपल्या भारतीयांनी कृतज्ञतापूर्वक पशुपक्ष्यांची देखील पूजा करायची प्रथा चालू केलेली आहे. दूध देणाऱ्या गायीसाठी वसुबारस, शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांसाठी बैलपोळा आणि शेतीचे उंदरापासून संरक्षण करणाऱ्या नागांसाठी नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला येणारा हा सण नागपंचमी. या सणाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. असं म्हणतात, श्री विष्णूच्या तमोगुणातून नागाची निर्मिती झालेली आहे. क्षीरसागरात आपल्या सर्वांगाचे आसन करणारा शेषशायी नाग, समुद्रमंथनात मदत करणारा वासुकी नाग, असे नागाचे वर्णन अगदी वेदांपासून पुराणांपर्यंत सर्व ग्रंथात केलेले आहे. नागपंचमी हा सण फक्त पूजा आणि परंपरेपुरता मर्यादित नाही, तर याचा आयुर्वेद आणि आपल्या प्रकृतीशी खूप जवळचा संबंध आहे. या काळात वर्षा ऋतू आपल्या चरमसीमेवर असतो, म्हणजे शरीरातलं पित्त आणि कफदोष वाढलेला असतो. म्हणून आपल्या आहारात पित्तशामक आणि कफशामक द्रव्ये असायला हवीत. आपले पूर्वज यांनी जे आपल्याला सणवार व्रतवैकल्य सांगितलेले आहेत, हे त्यांनी फार विचारपूर्वक सांगितलेले आहेत. या व्रतवैकल्यात जो प्रसाद किंवा जो नैवेद्य दाखवायचा आहे, त्याचा आपल्या शरीराशी आणि वातावरणातील स्थितीशी समतोल साधायचा, हे महत्त्वाचं काम आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. जसं की नागपंचमी या सणात लाह्यांचं विशेष महत्त्व आहे. लाह्या या उत्तम पित्त आणि कफशामक आहेत, म्हणून या पूजेमध्ये लाह्या वाहण्याचं एक प्रघात किंवा एक प्रथा आपल्या पूर्वजांनी घालून ठेवलेली आहे. आयुर्वेदामध्ये विषचिकित्सा आणि सर्पदंश याच्यावर जी शाखा उपचार करते त्याला अगततंत्र असं म्हणतात. या दिवशी नागाची पूजा करून विषापासून संरक्षण आणि आपल्या स्वास्थ्याची प्रार्थना केली जाते. आणि या पूजेमध्ये दूध, दूर्वा, हळद वाहण्याची पद्धत आहे. ही सर्व द्रव्ये ही शीतल, पित्तशामक आणि विषनाशक अशी आहे. आता आयुर्वेदच का असा आमचा का आग्रह असतो? कारण आपल्या पूर्वजांनी या ज्या काही परंपरा व्रतवैकल्य सांगितलेली आहेत, हे का सांगितलेलं आहे याचं शास्त्रीय कारण जर आपण पुढच्या पिढीला समजावून सांगू शकलो, तर ही सगळी परंपरा पुढे फॉलो केली जाईल आणि त्या मुलांना त्या गोष्टीचं महत्त्व कळेल. हे सगळं करत राहण्यासाठी ही अशीच उपयुक्त माहिती नेहमी ऐकण्यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा आणि हे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.